नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाच्या अपडेटबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा 17, 18 आणि 19वा हप्ता एकत्रित मिळणार, म्हणजेच या योजनेचे 4,500 रुपये म्हणजेच 4,500 रुपये एकत्रित मिळणार अशी सोशल मीडियावरती चर्चा आहे। तरी 4,500 रुपये म्हणजेच पुढील 3 महिन्यांचा हप्ता एकत्र येणार का आणि सर्व पात्र लाभार्थी महिलांना हा हप्ता मिळणार का यासंबंधी महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया करा चॅनलला सबस्क्राइब करा। त्याच्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट आणि ही सर्व खरी माहिती आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, राज्यातील महिलांचे सबलीकरण करणे आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 म्हणजे 1,500 रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पाठवण्यात येत आहेत। या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 2.4 कोटी महिला लाभ घेत आहेत। अशातच या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना आपल्या खात्याची ई-केवायसी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे अशाच महिलांना पुढील म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी किंवा याच्या पुढील येणारे हप्ते दिले जाणार आहेत। त्यासाठी सर्व पात्र लाभार्थी महिलांनी आपल्या खात्याची ई-केवायसी जरूर करून घ्या। आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पुढील म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यांचा हप्ता एकत्रित येणार अशी सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे। तर खरंच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे या पुढच्या 3 महिन्याचे 4,500 रुपये आपल्या बँक खात्यावर जमा होणार का? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पुढील 3 महिन्यांचे हप्ते एकत्रित बँक खात्यावर जमा होणे अशक्य आहे, कारण अजूनपर्यंत असे कुठलेही 3 महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत। याचं मुख्य कारण म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचे हप्ते बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मिळालेले नव्हते आणि जेव्हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला त्यावेळेस जून, जुलै आणि ऑगस्ट यांपैकी एका महिन्याचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळालेला आहे आणि जेव्हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला त्यावेळेस मागील एकाच महिन्याचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळालेला आहे। यावरून असे लक्षात येते की सरकारकडे अशा प्रकारचे 3 हप्ते एकत्र देण्यासाठी निधी उपलब्ध नाही, कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून ही योजना चालू झालेली आहे तेव्हापासून या योजनेसाठी काही ना नवीन अडचणी येतच आहेत। अशातच या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्याचा हप्ता त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये अशाच प्रकारे अजूनपर्यंत देण्यात येत आहे। त्याचबरोबर योजना चालू झाली त्यावेळेस सर्वच महिलांना पात्र करण्यात आले होते। त्याच्यानंतर वेगवेगळ्या कारणांचे निकष टाकून बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत। परंतु सरकारला अजून सुद्धा विनंती आहे की ज्या महिला खरंच पात्र आहेत आणि ज्या महिलांना खरंच पैशांची गरज आहे त्या महिलांना पात्र करून त्या महिलांना हा आर्थिक लाभ देण्यात यावा। आणि सोशल मीडियावरती असलेली माहिती म्हणजे 17, 18 आणि 19वा हे 3 हप्ते एकत्र येईल तर हे येणं शक्य नाही। बाकी याबद्दलची तुमची मते काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया अशाच प्रकारच्या नवीन एका अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।